झाली पहिलीच आणि आमची झोंबी परत कधी झाली 12 वर्षां हा आता त्या म्हणतात मी 2-3 वर्षानं परत आले हा तुम्ही आलात पण त्याच्या आधी 8-9 वर्ष त्यांच्याने आमची कार्यक्रम काय होत नव्हते का भावकीतली भानगड विषय काय भावकीतली भानगड हा पण काय स्टार गायिका आहे या कोकणाला गोड स्वप्न पडलेलं आहे कोण बघावी तर पूनम आगरकर म्हणजे चिकनी म्हणून नाही सुंदर आवाज सर्व काही बाई काय हा प्रकार नको हा म्हणजे चंदवल्या होणार आहे पुढे पुढे जास्त वेळ न घेता बाईने तसा सामना नरमच केलेली आहे की नाही आणि म्हणताय बुवा काय म्हणतील ना मग दुसऱ्या वारीत मी पिसा पाडीन अगं काय पाडायची होती ती पहिल्या वारीतच पाडायची आहे की नाही बरोबर ना तू बोल आदर नको बोलू पण आपण मात्र पहिल्या वारीपासून सोलपटवणार आपला तो हे म्हणजे ठेका आहे केला तर म्हणजे ते म्हणतात एक म्हण आहे रातभर केला आणि हा तसं नाही आता विषय पहिल्या वारीत केला आणि लगेच आत गेला असा विषय असणार आहे साईदादा जरा आवाज द्या मला मॉनिटरला पण द्या पाऊस पडतो म्हणून मला आवाज येत नसेल आज या ठिकाणी ग्रामदैवत स्वयंभू श्री केदारनाथ वाघजाई देवी यांच्या आशीर्वादानं सावडे सुर्वेवाडी आणि या वाडीतील रहिवासी आपले दादा या कार्यक्रमाचे आयोजक प्रदीप दादा
सुर्वे म्हणजेच प्रदीप अण्णा. अण्णा आपण लाडाने म्हणतोय. सुर्वे साहेबांनी पाऊस लेट पडतो ना हो, पण आवाज येतो ना सगळ्यांना, होय ना धांगडे साहेब. तर प्रदीप अण्णा सुर्वे यांनी या ठिकाणी आज गौराई आलेली आहे. गणरायाचं आगमन 4 दिवसापूर्वी झालेलं आहे की नाही. तर कोकणची कला ज्या कलेला संबोधलं जातं ती कला म्हणजे शक्ती तुरा, आणि या डबल गाडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल प्रदीप दादा सुर्वे यांना मी आणि सर्व सुर्वे परिवारांना मी लाख त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी उपस्थित ज्यांचा अतोनात असं या सणजवळती प्रेम आहे, ही दुनिया इकडची दुनिया ज्यांनी मला दाखवलं ते माझे दादा संतोषजी खैर आबा मांडकी, माझी सरपंच आणि उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. या सावळे गावचे माझे सरपंच माझे मित्र शरद चव्हाण यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. अमित सुर्वे, प्रसाद तिरपळकर, टिंक्या कबड्डीपट्टू यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच मांडकीचे पोलीस पाटील सचिन खैर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. 2000 रुपये मला पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की सनज बुवा, माझी आताची ट्रेडिंगची गवळण चाललेली आहे, गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची. ही गवळण गाण्यासाठी 2000 आलेले आहेत. आमचे दीपक दादा गुरव. आणि खरंच आपल्या कोकणामधल्या मराठी माणसानं, आपल्या हिंदू माणसानं, आपल्या कोकणी माणसानं हॉटेल टाकलेलं आहे, थाली स्पॉट हॉटेल आहे की नाही, वाल फाट्यावरती. दादांकडून 2000 आलेले आहेत. त्यांचं म्हणणं फक्त गवळण आम्हाला ती ऐकायची आहे. मी गवळणीच्या वेळी ती गवळण घेत. दीपक दादा गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. माझे मित्र माझ्याबरोबर बारे केलेले आहेत. चिपळूणचे नामवंत शाहीर अनिल बुवा जाधव त्यांच्या जोडीला सदैव असतात. निलेश महाडिक बुवा त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा. बंधू महाडिक आमचे पालवणला आलेत काय, हा त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. बाबा फिरदणकर इथे बसलेलेच आहेत. नितीन कांबळे आणि ज्यांनी माझं नाव नाचामध्ये जसं शक्तीपुरात माझं नाव आहे आणि अखंड कोकणात सनज बुवाची आणखीन जी ओळख करून दिली. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये नमन वगैरे माझे स्वतःचे पण कार्यक्रम, पण सतत 3 वर्षाने आता येणारं 4था वर्ष असं मी नमन करणार आहे. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंगेवाडी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. प्रकाश दादा हुंगे, दीपक धांगडे आमचे आले, दीपक हुंगे आहेत. आमच्या सगळ्या पुरी पण आल्या आहेत. ऐ पूनम, तुझ्यापेक्षा आमच्या पुरीले भारी नसतात. आमच्या पुरी का शिकायले आमचे आदिती भाऊ आले, आदिती ज्योत्ना आले, नेहा स्वरूपा, आमच्या मारुती भाऊजी आहेत, अक्षय माटे, सुजित माटे, राकेश माटे. आणि माझा जो साऊंड लावलेला आहे हा साऊंडच आमचा आहे नमन मंडळाचा. नमन मंडळात आम्ही कार्यक्रम करत असताना कोरोनाचा दम दिला. मी इकडून तिकडून साऊंड आणतो, तुम्ही पण नाचाला साऊंड लावा म्हणून जोरदार टाळ्या वाजवायच्या. साहिल हुंगे, संदेश जोगळे, राकेश माटे, अक्षय माटे पण बरेच दिसायला आले. सगळी माझी कंपनी सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बंधू मार्गातून 500 रुपये आलेलेच आहेत. हा धन्यवाद. तर सगळ्यांचं स्वागत. आणि बाई म्हणते मी इकडे पहिल्यांदा कार्यक्रम करत आहे. भाषा किती नाजूक, ही केवढी जाडजुडली भाषा, किती नाजूक. बाई हा काय प्रकार लावू नको, ह्यांचा प्रकार लय वेगळा आहे. हा सामना गोडी लाडी गोडीनेच होणार, पण बाईंनी काय मला गरम केली नाही. पण त्यांना एवढी काल गरम केली ती युट्यूबला येईल उद्या लोणेरीमध्ये, हा नक्की येणार. असो पण हे काय 12 वर्षाने त्यांचा आमचा सामना होतो. एक कोकणातील स्टार गायिका म्हणून त्यांना आपण नाव असतो, बरोबर ना. पण त्याने आज स्टारचं चंद्र करून टाकली.
अपेक्षा होती लोकांना सगळ्यांना की बाईंनी काहीतरी आज करायला पाहिजे होता, आता मलाच करायला लागणार करू ना. माझ्या नंबरमधला स्टार कलाकार आहे पार्थ. पार्थ आलेला आहे माझा. नाही आठवण येते सगळ्यांची. आता काय दसरा झाला की आपलाच दसरा 4 महिने 5 महिने आपण एकत्रच असो. तर माझ्या शक्तीवाला शाहीर पूनमताई आगरकर यांना सुद्धा मी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्या म्हणून गेल्या काल पण मला त्यांनी म्हटले ए तू रायगड मध्ये आल्यास तुला बघतो. तिला म्हणून तुला खेचून रत्नागिरीत नेतो बघ. आम्ही काय कमी आहे काय? पण नाही, तुम्ही रत्नागिरीत या. आणि मग ते काय ही सगळी पब्लिक माझी आहे तर असा सारे का मापा पहिला बाई थोडा खा प्रसाद हो. कंटाळा होते ना लोकांना ती. हा बाई असा कंटाळा जर आणाल तर मला वाटत ना तुमची आमची जोडी इकडे लागेल ना तर तेजल पवारच लागेल माझ्या जोडीला जास्त. घासून मारी होती तिची माझी. ह्यांची पण होते पण ह्यांनी काय अजून संयम सोडलेला. म्हणजे एक म्हणतात ना जुनी गाडी परत चालू केली की धक्का 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 तसा विषय झाला यांचा. पण असो, पण माझं म्हणणं आहे तुम्हाला वाईट काही मी बोलणार नाही. तुमची माझी दुश्मनी नाही. आपला फक्त सामना सामना आणि जे होईल ते ह्या स्टेजवरती ठेवून जायचा. ह्या स्टेजच्या बाहेर जर जाऊन उद्या तुम्ही काय कराल तर सणासारखा महा एमएम कोण नाही. सगळ्यांना शाहीर मानाचा मुजरा करतोय. ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरा पूनमताई आगरकर यांना शांततेचं आणि मोलाचं सहकार्य दिला त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम पिढीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल या अपेक्षा वागून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली स्टाईल अलग आहे ना. पण दसऱ्यानंतर केस बीस कापणार कारण नमन चालू होती. दाढी तर काढायला लागते. आता त्या प्रकाश दादा बोलतील बुवा मावशी कोण होणार असो. ही कला आहे हो. चला घ्या महेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अजून वर गेली. की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता. त्या दुश्मनांचा वाजवणारा तो बाजा होता. अरे लाखात एक म्हणाल तर तो रयतेचा वाली माझा होता. आणि त्या जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. बघा मी शाहीर आहे, सगळ्या समाजावरती बोलत असतो. पण आज मुंबई भरले म्हणून मला म्हणायचं आहे. मी त्या जातीचा आहे म्हणून मला त्याचा अभिमान नाही. पण आज गरज आहे, ही काळाची गरज आहे म्हणून म्हणायचं आहे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. अरे या सत्ताधारी सरकारला आता कळलंच पाहिजे. आणि मुंबई पासून आता महाराष्ट्र आता हललाच पाहिजे.
अरे त्या मराठ्यांची आग, त्या मराठ्यांची आग सारा प्रदेश जळलाच पाहिजे आणि या मराठ्यांना आरक्षण आता मिळलाच पाहिजे। सर्व जातीतले आपण लोक आहोत, कुणबी असो, ओबीसी असो, काही असो, हा पण हे खरं आहे, मी सगळ्या समाजाच्या आरक्षणावरती मी विषय मांडत असतो म्हणून पुढे जात आहे। अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे। अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि शंभूराजाचं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। चला स्तवनला सुरुवात करूया। पावसामुळे पत्र्याला आणखी बेसूर व्हायला लागले। अरे त्रिवार ही वंदना रसिक जनाला, त्रिवार ही वंदना रसिक जनाला, आज यार नाला आनंदी क्षणाला, आज यार नाला आनंदी क्षणाला। 1 2 3 4
मोठे तुमच्यामुळे आम्ही कलाकार छोटे मिळतात धडे ज्ञानाचे साठे सार्थक जन्मा येऊन झालो असे वाटते तुमच्यामुळे शाहीर झालो तुमच्यामुळे शाहीर झालो सांगू कुणाला आज या रणाला आनंदी क्षणाला आज या रणाला आनंदी क्षणाला देवा रे वंदना रसिकजनाला देवा रे वंदना रसिकजनाला आज या रणाला आज या रणाला आज या रणाला गावदेवी गणपती वसंता अखंड हरदास वळीचा बोलतुरी छत्रपती शिवाजी
आधी पंख्याची हवा घे. हा म्हणून म्हणायचं आहे. बाईनी गाणं गायलेलं आहे, गण गायलेला आहे. कुठला? खूप जुनी चाल आहे पण मस्त आहे. आता तूच जुनी झालीस आता, आहे की नाही? यारा व यारा लावली की नाही? असो, त्यांनी गणपतीचे गाणं लावले, गण लावलेलं आहे. म्हणून स्तवन आणि गाण्याला मी कोणाची कटिंग करत नाही, नाही करत, खरंच नाही करत. कारण ते आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असणाऱ्या देवाला आपण ती स्तवन प्रार्थना गण गातो, आहे की नाही? यारा व यारा तू फक्त थोडी थांब, फक्त गण होऊ दे माझा. म्हणून म्हणायचं आहे. हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. काय झाले, काय गडबड काय झाली? अशा माझ्या बऱ्याच बारीमध्ये पावसाळ्यात घटना घडलेली आहे की नाही? बऱ्याच अनुभवाची बोल आहे. म्हणून म्हणायचं आहे. हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. धरतीनाचे अंबर डोले वार गाण हे गाते. अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. धरतीनाचे अंबर डोळे वार गाण हे गाते. अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते. अन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते. अरे उठ रे हनुमान तुन मानसा. लगीन करणं निवटा तुन देन असा. बाई काल तुमचा आमचा झगडा जोरात झालाय. हा तुमचा आमचा झोडा लय म्हणजे झगडा लय जगात झालाय. तुमचा आज रागात काढणार आहे मी. हा काही माझ्या गाण्याला कटिंग देत नाहीत बाई. फक्त येणार शान. मग कसं आहे, मग कसं आहे ना. हा तू लय मोठी वकील, बरोबर ना. कुठल्या माणसाने शायनिंग किती मारावी त्याला पण हे आहे काय लिमिटेड. हा मग यांना करते लिमिट. लिमिट पेक्षा सिमेंट द्या म्हणजे एखादी घाणी भिजवा शिकवा. सारे गा पा पा बाई थोडा खा जरा खाली बसून ती बघते मला तिकडून. अगं बघू नको माझ्याकडे बाई पडशील प्रेमात. अन्न शक्ती तुर्याच्या पूनम हे नाही बसत नियमात. हिच्यासारख्या लई होऊन गेल्या म्हणजे हिच्यासारख्या नाही. ही मोठी सगळ्यात. ही कोण? शक्ती तुर्याची स्टार गायिका. ते बघितलं ना पहिल्या वारीत काय स्टार का पाडला. हा किटला पाणी द्यायची मी. म्हणून उठ रे हनुमान तुन मानसा. लगीन करणं निवट तुला देण्याचा. ही चाल आहे. प्रदीप सुरे साहेब कुठे आहेत? तुम्हाला सारखी ती ओरडत होती. आता मला तरी हात दाखवा साहेब. हा हम है बाकी पाणी काम आहे. आज बघून जाल तुम्ही. म्हणून सुरवेंच्या घराण्यामध्ये हा गणराया आलेला आहे. म्हणून मला काय म्हणायचं लक्ष असू द्या साहेब. तिला दिलो आता मला द्यायचं आहे. अरे झाला आनंद मणी आज ना. झाला आनंद मणी आज ना. अन सुरव्यांच्या घरी आला गणराजना. अरे झाला आनंद मणी आज ना.
सूर्यांच्या घरी आला गणराजना. 1 2 3 झाला आनंदमणी आजना. झाला आनंदमणी आजना. सूर्यांच्या घरी आला गणराजना. झाला आनंदमणी आजना. सूर्यांच्या घरी आला गणराजना. पुण्याई मोठी बघा या सूर्यग्रहणाची एक पुण्याई आहे म्हणून म्हणत आहे. आई वडिलांची पुण्याई मोठी. आई वडिलांची पुण्याई मोठी. प्रदीप अण्णा पुत्र पोटी. आई वडिलांची पुण्याई मोठी. आई वडिलांची पुण्याई मोठी. प्रदीप अण्णा जन्मले पोटी. आणि घराचं एक आधारस्तंभ असतं म्हणून म्हणत आहे. इंदिरा शंकर नाव हे ओटी. आई इंदिरा आणि शंकर बाबा म्हणून म्हणायचं आहे. इंदिरा शंकर नाव हे ओटी. इंदिरा शंकर नाव हे ओटी. केदारनाथ सदैव पाठी. इंदिरा शंकर नाव हे ओटी. इंदिरा शंकर नाव हे ओटी. केदारनाथ सदैव पाठी. साधना सूर्यांच्या घरी आले गणराजना. झाला आनंदमणी आजना. सूर्यांच्या घरी आले गणराजना.
झाला झाला आनंद मणी आजना सुरवेंच्या घरी आले गणराजना आणि सावाडा चुकट टाकायचे हा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे नवे पर्व विवाह सर्व ग्रुप दैवरी बुद्रुक म्हणतात प्रेक्षकांना साजेल शक्यतो मी बोलत नाही मग माईकच बंद करून बोलूच नको आहे की नाही हा शक्यतो मी काही बोलत नाही मग तुला इथं कशाला आणलेले आहे इथं तुला आणलेली कशाला ते मला सांग आहे की नाही हा घातल्यावर काय मी घाबरतो काय वाद आहे मी इकडचा शहाजी काळे ना शहाजी काळे आणि महादेव काळे यांच्याकडून 500 रुपये पाठवलेले आहे मंडळ आपला आभारी आहे मोबाईल देण्याचा हे आता बरं झालं ना जीवनापेक्षा अजून एक बक्षीस आहे तरी बघू संजय पवार बरोबर ना अनारी संजय पवार अनारी यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहे मोबाईल देताना ते घेऊन तुम्ही परत काय आता गवळीवर बसता आपण सुरुवात करूया बाईंनी काय एवढी सुरुवात मला वाटलं होतं काल बारी केली ना माझ्याशी त्यांनी खूप तापून केली ना पहिलीच वेळ होती ना आमची 12 वर्षानं पण आज मला काय माहिती पावसात गारटल्या का काय पण मी तुम्हाला छाती ठोक सांगतो पब्लिक थांबणार कारण तुमची आमची आहे म्हणजे थांबणार बारी तुमची आणि आमची आणि पब्लिक आलेली आमची आहे की नाही आता दुसऱ्या बारीत फक्त आणि ऊ जरा कमी करा ते घरात गा बरोबर ना डायरेक्टली गाणी गायची आहे की नाही शक्ती तुला हे चालत नाही तुम्ही 10 राग द्या मला राग येतोय तुम्ही कुठला पण राग घाल ना तर मला राग येतो बरोबर ना हा गवळणी बाई म्हणताय प्रेक्षकांना साजेल शक्य तुम्ही बोलत नाही पण तुमच्या पहिल्या बुवांचा मला माहित नाही पण सहकार्य कुणाला कराल सहकार्य दोन्ही शाहीरांना करणार प्रेक्षक होते आहे बरोबर ना तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तर तू कुणाला करते तुला करतील का राहणारा शिकडे वस्तीला उद्या बरोबर ना मोर्या हॉटेलचे मालक प्रवीण कातकर 500 रुपये इंग्लिश मध्ये जबरदस्त वाचायला इंग्लिश मीडियम म्हटलंय मी नाही मराठी मीडियम आहे ती वकील असेल तर मी पण सरपंच आहे
वकील आहे, पण बाई एखादी केस माझी लढवा हो, आहे की नाही? बाईंचे केस जातील पण केस लढवू शकत नाही. असं बाई वाईट वाटून घेऊ नका. हा सामना आहे. तुमची आमची जोडी या कोकणामध्ये एवढी फेमस आहे. हा तुम्हाला खरं सांगतो, कोकणातले म्हणजे आता हे मगाशी म्हटल्या मी रायगडवरून आले, मला सांभाळून घेत, तर तुला कुठं बोंबलून पाठवणार आम्ही? बरोबर ना? सांभाळून घेणार. खेड तालुक्यामध्ये 500 तिकडे रत्नाकर, महाकाळ, गोवा आहे की नाही? माझ्यापेक्षा ही स्टार आहेत ते. जो स्टार तो स्टार आहे की नाही? हा त्याच्यानंतर मी सुपरस्टार. हे खरं आहे का? ते स्टार, मी कोण? सुपरस्टार. प्रत्येकाचं काहीतरी असतं. बुवाला तसं नाही म्हणत. ह्यांची जिरवायची फक्त ताकद दोघांमध्ये आमच्या, आहे की नाही? बऱ्याच हारल्या, बऱ्याच घरात बसल्या, पण या तुमचं स्वागत आहे शक्ती तुऱ्यात. तुमच्यासारखी गायिका लोकांना पाहिजे, आहे की नाही? पण यांची किंमत जास्त आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणे की बुवांचे मी आज काय जाऊ 12 वाजून जाईल. काय म्हटली? 12 नंतरच सामना चालू झाले. तुझे 12 नाही, तुझे 12चं 24 वाजवतो आता. फक्त बघ, अजून माझ्याकडे 15 मिनिटात पहिल्या वारीला तुझे 24 वाजवतो. प्रकाश दादा तुम्ही कशा झालो? या ठिकाणी आमच्या मंडळाकडून, प्रकाश दादाकडून माझा नमन मंडळ अखंड कोकणामध्ये एक नमन गाजतं. श्रीराम नमन नाट्य मंडळ हुमणेवाडी. हा त्याच्यात मी मावशीचं काम करतो, काय हवं ते करतो आणि हवालदारचं करतो. आणि याही वर्षी सुपरहिट मध्ये या कोकणामध्ये हे नमन मंडळ चालणार. 500 रुपये मंडळ. आभारी आभारी. अरे पावसाच्या आधाराला छत्री असावी. अरे त्या पावसाच्या आधाराला छत्री असावी. बारी दिवसाची नको ती बारी रात्री असावी. मी सुरुवात करतोय. बाईंना काय काय बोलायचं ते बोला मला, पण शास्त्र सोडून बोलायचं नाही. नाहीतर दुसऱ्या बारीत एक असा सोपटा काढीन, एक असा बार काढीन. हा तुम्हाला ठेवणार नाही. हा शेर राहू द्या, आता मागे राहू द्या, नाहीतर तिला झोप नाही लागणार. म्हणते पैसा वसूल करून द्या. पैसा घ्यायला आलेस, पैसा वसूल करायची बारी करायची असते ना, तर पहिल्या तुम्ही नरम पडल्या नसता. लय सॉफ्ट बारी केली नाही बाईने. म्हणजे सोडा टाकून पियाल्यासारखी वाटली. अरे साध्या गोकुळामध्ये आता बोंब उठलेली आहे. आणि हा गोकुळ आणि हा काढा गोकुळात बदनाम ठरलेला आहे. काढा बदनाम होता का राधा बदनाम होती याचा अभ्यास बाई तुम्ही करा. तुम्ही वकिलीची पुस्तकं वाचताय ना, त्याच्यापेक्षा शक्ती तुल्यातली पण पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, त्याचा आधार बघा, काहीतरी शिका. काय पण येऊन बोलू नका. आणि म्हणतात अरे कुणी शूटिंग करू नका, पण करू कांबरू. कॅमेराने कांबरू माहितीये काय? कॅमेराने कांबरू माहितीये काय? साप मारायचा माहितीये काय? त्याला काय म्हणतात? हा हा कांबेरू. आणि ते कांबर तुमचं सगळ्यांनी बंद करा, आमची इज्जत आहे. तर शक्ती तुऱ्यातल्या कुठल्याही शाहिराला इज्जत आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, माझा 22 वर्ष गेलेले त्याच्यात. आम्हाला इज्जत नाही, खरंच नाही म्हणजे नाही. फक्त एवढंच आम्ही फेमस. अरे ह्यांना बघा युट्यूबला. मग आता माझी एक रील लय हिटलिस्ट आहे. म्हणजे कुणाची एवढी रील झाली नाही. माझ्या डोईवरी भरली घागरली, त्याच्यावरती माझी सुपरहिट रील आहे. बाई शक्ती तुऱ्यातल्या शाहिरांना काडीची किंमत नाही. फक्त आपण वन मॅन शो, म्हणजे ते म्हणतात ना वापरा आणि टाका, यूज अँड थ्रो. हा ती अवस्था कंडोमची असते. वापरला असेल ते बघा. खरं हो, शक्ती तुऱ्यातल्या शाहिरांना फक्त बारीक होती किंमत. हा खरंच सांगतो, मनापासून सांगतो. माझे वडील रोज मला सांगतात तू किती मोठा हो, पण तुमची शक्ती तुझ्यात लायकी नाही. माझे वडील सांगतात.
हा हे युट्यूबला टाकतो. माझे बाबा सांगतात अरे तुम्हाला किंमत नाही. खरंच आहे. असं फक्त किंमत फक्त रात्री पुरती. का 10-15 कमवून येशील तेवढंच, बाकी तुम्हाला किंमत नाही. बाई म्हटलं म्हणून त्या विषयावरती बोलूया. हा आता बघा मी आता सगळ्यांना वाटणार, जाताना काय चाटणार असं कॉमेडी विषय. बाई तुम्ही जेवढा मनावर घ्या तेवढा घ्या, पायलीवरती घ्यायचा नाही. मुरली वाजवता हा आणि चार चौघात बड्या मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. असा उतानी होऊन काना याच खांजवतो. ही बाईंची गवळण आहे, ही चाल आहे. यमुनीच्या तिरिकाला पाहिलं हरी, यमुनीच्या तिरिकाला पाहिलं हरी, काना वाजवितो वासरी. चार चौघात बडाया मारून स्वतःला शाना हा समजतो. बेसुराची मुरली याची नको तिथं हा वाजवतो. असा उतानी होऊनी काना, असा उतानी होऊनी काना याच खाजवतो. आणि खांजवूनी स्वतःचा सुचवतो. तुम्ही बघा या ठिकाणी महिला मंडळ पण आहे. तुम्ही म्हणाल तर अशी कटिंग देन ही झोपणार नाही रात्रभर. हा जोरात आवाज होऊ द्या पाहिजे. बाई तुला सुचवतो बघ कशी. अरे आली न पाळी न वाजवूया थोडी, आळी न पाळी न. विषय बासरीचा आहे आणि बासरी वाजवता गाल सुचतात की नाही, जो शिमग्यामध्ये सनई वाजवतो ना त्याला माहिती आहे. तुमची वाट बघतोय मकाच हे कशाला असं उगत थम्सअप करताय. अरे आळी न पाळी न वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आळीन पाळीन वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची. ए पूनम या राधेची खाजवायची. महिला आळीन पाळीन वाजवून थोडी, आळीन पाळीन वाजवून थोडी, महिची जोरात सुजवायची. आळीन पाळीन वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची. या राधेची खांजवायची. खांजवतात त्याला गचकरण म्हणतात. देव शेर ऐकायचं काय, शेर ऐकायचं काय. अरे या पुणे मागरकरची ढोलकी आता इथं मी वाजवणार आहे. या पुणे मागरकरची ढोलकी आज या सावर्डे गावामध्ये मी वाजवणार आहे. आणि हर शब्दामध्ये हिला आता लाजवणार आहे. की कोकणचा शक्ती तुरा, या कोकणचा शक्ती तुरा आज खरा मी सजवणार आहे. आणि या पुणे मागरकरचं गचकरण आता जोरात खांजवणार आहे. आळीन पाळीन वाजवून थोडी. चाल चुकली, चाल चुकली. तुम्ही कुठे गेलो? चाल चुकली. या मुलीच्या तिरिकाने पाहिला हरी. अरे आळीन पाळीन वाजवून थोडी मग जोरात सुजवायची. आळीन पाळीन वाजवून थोडी जोरात सुजवायची. या राधेची खाजवायची, या राधेची खाजवायची. हिला हितच निजवायची. या राधेची खाजवायची, हिला हितच निजवायची. आळीन पाळीन
त्याची खाजवायची हिला हितच निजवायची. तू किती फाडायची तेवढी फाड, पण तुला माझं हे आहे सांगणं आहे, येऊन आणि ऊ करू नको. लोकांना पाहिजे तर दे, बरोबर ना. 4 तास काढू नको पावसात. हा, अर्ध्या तासात हुरत म्हणजे मला करायला बरा वाटेल दुसऱ्या बाजूला. हा, आता माझी गवळण आहे म्हणून म्हणायचं आहे, युगान युगे 28 युगे, अगं युगान युगे 28 युगे, नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही. अगं युगान युगे 28 युगे, नातं तुझं माझं कधी जुळलंच नाही. अगं या किशोराचं खरं प्रेम राधी तुला कधी मिळलंच नाही. अगं माझ्या विना तुझं पान, अगं माझ्या विना तुझं पान कधी हळलंच नाही. आणि झालीस तू दुसऱ्याची बायको, अगं या किशोरचं प्रेम तुला कधी मिळलंच नाही. अजित मोहिते गेले, तुम्हाला नंतर बघतो. मोहिते तुम्ही आता आलो ऐकते, जरा थांबा. 200 रुपये आलेले, मंडळ आभारी आहे म्हणून म्हणायचं आहे. शब्दांत शब्द अर्थ पहिला सांगू देतो. दाबून, दाबूनचा अर्थ म्हणजे भरपूर. दाबून म्हणजे काय, आपण कहतो अरे भावाने मी आज लय भरपूर जेवढं, आता काय माझी खायची इच्छा नाही, एवढाच शब्द आहे. बाकी बाईने गवळण मला तोडायची. काल पण हीच गवळण बाईने मी दिली, पण माझ्या गवळणीला त्यांनी कटिंग पाहिजे तशी दिलेली नाही. आज देऊन दाखवायची म्हणून. अरे रडू नको कान्हा, रडू नको कान्हा, म्हणून जवळ घेते. त्या कानाला खेळवायला कोण यायची, राधा यायची, बरोबर ना. हा विषय आहे म्हणून काय म्हणते बघा धांगडे. अरे रडू नको कान्हा, म्हणून जवळ घेते, जवळ घेते, जवळ घेते, न दूध दाबून देते. जवळ घेते, न दूध दाबून देते. 1 2 3 4. जवळ
मी असताना लहान, बालपणी मी असताना लहान, गोरी गोरी दादा आवडायची जान, गोरी गोरी दादा आवडायची जान, गोरी गोरी दादा आवडायची जान. या राधेला लागलं माझं ध्यान, या राधेला लागलं माझं ध्यान, यायची खेळवायला गायची म्हणून गाणं. सरस बुवा म्हणे, हे सरस बुवा म्हणे मग जवा आठवण येते, आठवण येते तुझू दाबून देते, जवळ येते तुझू दाबून देते, जवळ येते तुझू दाबून देते, जवळ येते तुझू दाबून देते. हे रडू नको काना, हे रडू नको काना, म्हणून जवळ घेते, हे रडू नको काना, जवळ घेते, जवळ घेते तुझू दाबून देते, जवळ घेते तुझू दाबून देते, बघा आता प्रश्नाचा विषय आलेला आहे. बाईंचा मला लेखी स्वरूपात कालपासून आलेला नाही. तुमच्या लेखी स्वरूपात असेल तर मला तुम्ही आणून द्यायचा आहे बाई. माझा विषय बाईंना काल पण देत होतो पण त्या काय घेऊन गेलेल्या नाही. विषय असा आहे माझा, त्रेतायुगात हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते, त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा. बाईंचा विषय आहे काहीतरी 3 नेत्र असणारा मासा, त्याचं नाव, तो कोणत्या सरोवरात होता. काही हरकत नाही, तुम्ही लेखी स्वरूपात द्या मला, मी त्याचा अभ्यास करेन. खोटं नाटक बोलत नाही, परंतु माझ्या विषयाबद्दल मी तुम्हाला काय म्हणतोय ते लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. माझा प्रश्नपद युट्यूबला व्हायरल आहे म्हणून शॉर्टकट मध्ये गाऊन तुम्हाला मी पुढे जाणार आहे बाजू मारून. म्हणून म्हणायचं आहे, अरे पूनम, अरे सणस बुवाची आणि पूनमची, सणस बुवाची आणि पूनमची आज बारी आहे ना मोठी. सणस बुवाची आणि पूनमची आज बारी आहे ना मोठी. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, माझ्या विषयाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालेन फुटी. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालेन फुटी. बारच्या शेवटाकडे वळू का, एक टोमना देऊ का बाईला. बऱ्याच वर्षांत तिची माझी वारी आहे, ते देऊन साहेबांचं, प्रदीप सोडून साहेबांचं. साहेब कुठं आहेत? साहेब नाराज आहात की काय? हा बरोबर चालणार ना विषय. लोक थांबवायचं काम मी करतोय.
बाई तुम्ही फक्त दुसऱ्या वारीत लोक घालवू नका, पण माझी विनंती आहे हिची खाज मी मोडणार आहे आज. हा तुम्ही थांबायचं म्हणून म्हणायचं आहे, अगे या सावडे गावामध्ये तुझा आणि माझा सामना आज आहे. परवा 5 तारखेला पण हिनी मीच जोडी लागलेली कुठं सानेवर, पण काय डिस्ट्रिक्ट झालेलं आहे. तिथे बायकाच पाहिजे म्हणजे म्हणतात ना, हा दांडेकर आणि होमकर मीच दिलेला आहे तो विषय. त्यांना बारी पण मीच दिलेली आहे तिची. त्या दिवशी 5 तारखेला हे इकडे आहे, पण तेजल पवार आणि मी फरशीवर सुरवेंच्या इथे आहे. मोहन सुरवे दारूवाले एक टाकलो का कुठं, हा तिथे मी आहे. माझी बारी पण ठरली ती म्हणून. अगं सावडे गावामध्ये पूनम तुझा माझा सामना आज आहे. अगं कोकणचा खरा शक्ती तुरा काय आहे तो बाज आहे. आणि मला पण बघायची आहे आगरकर, तुला डबल बारीची किती खाज आहे. म्हणून एक चुटकुला ऐकवून पुढं बैलगाडा साहेबांचं एक गाणे गाऊन कार्यक्रम संपवणार पहिला म्हणून म्हणायचं आहे. हे दिल के बदले सनम दर्द दिल दे चुके, शक्ती तुऱ्यात सनम ही आली परत पूनम. शक्ती तुऱ्यात सनम ही आली परत पूनम. सामना 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 आता करतो मी गरम. सामना सामना आता करतो मी गरम. शक्ती तुऱ्यात सनम आली परत पूनम. मी पूनमला जायची, मी पूनमला जायची, मी पूनमला जायची. तुझी माझी जोडी लय गता जायची, मी पूनमला जायची, हे पूनमला जायची, हे पूनमला जायची. होऊ दे जोरामधी, अगं होऊ दे जोरामधी, आता पडू नको नरम. होऊ दे जोरामधी, आता पडू नको नरम. सामना सामना आता करतो मी गरम. सामना सामना आता करतो मी आता मी गरम केलेलं आहे बरोबर ना. आता बाईना किती तापवायचे तेवढी मला तापवायची. दुसऱ्या बारीमध्ये नाही वाफा निघाल्या
सनदबुवा नाथ खुळा आणि गणपती खुळा इकडे बघ आता आहे साहेबांचं कराड आणि खरंच बैलगाडा शर्यत हे लागलेलं आपल्या महाराष्ट्राला एक वेळ आहे बरोबर ना आहे की नाही बाईने पण सुंदर गायलेलं आहे निर्बिडवाणा तो खाणा रणात कडाडला महाड नाशिक मुखे पुण्यातून भीमराव कडाडला म्हणून साहेब आता तुमचं गाणं गातोय ते ऐका चाल वेगळी आहे माझी आणि गजा हिंद केसरी जो किताब पटकावलेला आहे बैल बोलायला पण वाईट वाटतं पण बैलच आहे तो हा त्या बैलावर ते मैदान मारलेले आहेत म्हणून साहेब काय म्हणतो बघा अरे प्रदीप अण्णांचा आहे मानाचा अहो प्रदीप सुर्व्यांचा आहे मानाचा हिंद केसरी हा गजा प्रदीप अण्णांचा आहे मानाचा हिंद केसरी हा गजा बैलगाडा या शर्यतीत बैलगाडा या शर्यतीत त्यानं वेगाव केली मजा बैलगाडा या शर्यतीत त्यानं वेगाव केली मजा अशा बऱ्याच मैदानासाठी गाजवलेला आहे कराडमध्ये मलकापूर हे नाव आहे म्हणून म्हणायचं आहे बैलगाडा शर्यतीचं नाव बैलगाडा शर्यतीचं नाव कराड मलकापूर हे नाव साऱ्या महाराष्ट्रानं बघावं साऱ्या महाराष्ट्रानं बघावं बैल धावतो हा भरधाव
प्रणव प्रदीप सुर्वे या बैलांचे मालक आहेत। प्रणय दादांचे चिरंजीव आहेत, त्यांच्याकडून 2000चं पार्श्व आलेलं आहे। मंडळ आपला आभारी आहे। ज्याप्रमाणे मला सहकार्य केला त्याप्रमाणे बाईने पण करायचं आहे। आणि पुढे बाई तुम्हाला माझी आग्रहाची विनंती, आपली जोडी बघायला बरोबर ना हो, ही पोरं लहानाची मोठी झाली सगळी, खरं आहे ना? हे जे बघतात ना आपली जोडी, ते खूप लहान होते तेव्हा, 12 वर्ष त्यांच्या आयुष्यातली गेली। त्यांना वाटलं होतं सणस बुवाने यांचा झोंबाझोंबी होईल, पण तुम्ही पहिल्या बारीत मला झोंबलेल्या नाही, आहे की नाही? माझी विनंती आहे, पण टायमिंग नुसारच बारी करा, बरोबर ना सुरू साहेब? हा, मॅडमनी अर्ध्या पाऊण तासात सालपाटा माझी काढायची, परत ती बसवायचं काम मी करतो दुसऱ्या बारी, आहे की नाही? टायमिंग तेवढा, पण सामना गरम करा, नरम पडू नका, बरोबर ना? ज्याप्रमाणे मला सहकार्य केला त्याप्रमाणे बाईने सुद्धा सहकार्य करा ही अपेक्षा बाळगतो। आणि मी माझ्या प्रथम तुमची सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद।